सॉन्ग आहे. एक द्या. वा 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 कडक पिऊ. हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग, वेलकम टू द न्यू व्लॉग. तर सकाळचे ऑलमोस्ट आता किती वाजले? 11:30 वाजले आहेत आणि आम्ही निघालो आहे. जसं तुम्ही मागच्या ब्लॉगमध्ये बघितलं असेल तर मी सांगितलं होतं की आमचं वन डे रिटर्न असं एका ठिकाणी जाण्याचं ठरलं आहे. तर तेच आता आम्ही सगळं मस्त रेडी होऊन आणि निघालेलो आहे. चाललो कुठे आपण? लोणावळा साईडला चाललो आहे. कुठलं मंदिर आहे ना? मलाही माहिती नाही कुठे एक्झॅक्ट. ॲक्च्युली शुभांगी ते जाऊन आलेले एवढ्यात, तर ते बोले की खूप छान आहे. म्हणजे मंदिर असं म्हणून नाही, बट जाताना जो वेदर किंवा मग जे व्ह्यू आहे किंवा मग आजकाल जातात पावसाळ्यात जातात बघा लोक रोड ट्रिप टाईप, तर तसं जायचं प्लॅन आहे. सो मलाही फार आयडिया नाही नेमकं कुठे, बट मी शेअर करेलच जिथे कुठे आम्ही चाललो आहे ते सगळं. तर तुम्हाला लोकेशन पण सांगेलच. तर आता आम्ही चाललो आहे. आम्ही एक पॉईंट ठरवला आहे की त्या जागी सगळ्यांनी भेटायचं. सो सगळेजण आम्ही निघालो आहे आता, तिघं पण फॅमिली, आणि एका पॉईंटला आम्ही सगळेजण भेटणार. मग तिथून पुढे सगळे कंटिन्यू करणार सोबत जाण्यासाठी. आणि फूड आम्ही कॅरी केलं आहे. तिघींनी एक मेनू घेतलेला आहे, कारण शुभांगी म्हणाली होती की तिथे म्हणजे त्या स्पॉटला गेल्यावर एक तर इथून जायला 1.5 तास लागेल आणि तिथे गेल्यावर जेवणासाठी असं काही नाही आहे. म्हणजे स्नॅक्स आयटम मिळतात फक्त, भजी, मॅगी वगैरे असं. तर आणि पुन्हा तिथून आसपास पण असं काही नाही. मग तिकडून हायवेला यायला म्हणजे हॉटेल्स वगैरे पण खूप पुढे आल्यानंतर आहे. त्यामुळे जर मुलांना भूक लागली वगैरे तर आपण सोबत राहू देऊया. नाही तर पहिले आमचा बाहेरच जेवण वगैरे करायचा असाच प्लॅन होता, बट तिने हे सांगितलं, म्हटलं की नको, आपण फूड कॅरी करूया. मुलांसाठी पण होईल आणि प्रांजलसाठी पण होईल, कारण प्रांजलकडे गुड न्यूज आहे. सो तिची पण आम्हाला सगळ्यांना काळजी घ्यायची आहे. तर या सगळ्या गोष्टी आम्ही बघता आम्ही फूड कॅरी केलेलं आहे. तर बघूया आता कसं होतं आहे काय ते. निघालो तर आहे आम्ही आणि वेदर एकदम मस्त आहे, क्लाउडी वेदर आहे. आणि छत्री वगैरे ज्यांच्याकडे रेनकोट आहे त्यांनी रेनकोट असं सगळं कॅरी केलं आहे आम्ही. त्रिशासाठी एक एक्स्ट्रा ड्रेस इन केस भिजली कुठे पाण्यामध्ये वगैरे, तर असं पूर्ण सगळी तयारी करून आम्ही निघालो आहे. काय मग त्रिशा, एक्सायटेड का? मी देवांसाठी आणि योगसाठी फ्रेंडशिप बँड्स पण. हां, त्रिशाने फ्रेंडशिप बेल्ट्स पण घेतले त्यांच्यासाठी. तर असं आता आम्ही ब्रेकफास्ट केला आणि आता निघालो आहे. चला तर मी तुम्हाला दाखवते कुठे चाललो आहे काय ते शेअर करेल तुमच्यासोबत. चलो तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा. ॲक्च्युली ज्या स्पॉटला आमचं भेटायचं ठरलं होतं आम्ही सगळ्यात पहिले पोचलो आहे. त्यांना अजून एक पोचता करता अर्धा तास तरी जाईल. सो आम्ही म्हटलं चला कॉफी वगैरे घेऊया. तर मी आता कॉफी घेतली आहे, मोठं कॉफी. तुम्ही काय घेतलं आहे? राजेशने डोसा घेतला आहे. त्रिशा खायला घे ना काहीतरी. ब्रेकफास्ट झाला आहे त्यामुळे तितकी भूक नाही आहे. बघूया आता. आम्ही सगळेजण एका ठिकाणी भेटल्यानंतर कॉफी वगैरे घेतली आणि तिथून पुढच्या प्रवासाला लागलो. आणि इतकं मस्त वेदर होतं आणि खूप छान निसर्ग होता. एकदम फ्रेश वाटत होतं. मस्त प्रवास झाला. तुम्ही बघू शकता भरपूर असे क्लाउड्स होते आणि आजूबाजूला पूर्ण हिरवळ असे एकदम छान वातावरण होतं. आता काय काय दिन दिन दिन
शिवाळी आता चाल चाल जाऊ जुळते माई. हे कोणतं सॉन्ग आहे? दिन दिवाळी. दिवाळी. तिकडे बस बघा मला विंडमिल एकदम मस्त वेदर आहे आणि ते खूप साऱ्या विंडमिल्स आहेत. पूर्ण क्लाउड्स आलेले आहेत त्यामुळे तितक्या क्लिअर दिसत नाहीये बट व्ह्यू एकदम छान आहे. नाईस. बऱ्यापैकी डिस्टन्स क्रॉस करून आल्यानंतर आम्ही एका जागी थांबलो जेवणासाठी आणि शुभांगी आणि निलेश भाऊजींनी सगळे स्पॉट्स अगदी बारकाव्याने लक्षात ठेवलेले होते आणि बघून ठेवलेले होते. त्यामुळे कुठे जेवायचं हा जो स्पॉट त्यांनी सांगितला तो खूप छान होता. एकदम मस्त जागा होती, आजूबाजूला खूप छान वेदर होतं आणि बसण्याची जागा पण एकदम व्यवस्थित होती. जास्त काही अशी शोधाशोध पण आम्हाला करावी लागली नाही कारण त्यांनी जो स्पॉट बघितला होता तो एकदम परफेक्ट होता. सगळेजण आम्ही छान तिथे मस्त थोडा वेळ गप्पा केल्या आणि मस्त जेवण वगैरे केलं. खूप मस्त वाटत होतं असं एवढ्या छान निसर्गाच्या सानिध्यामध्ये हे जेवण वगैरे करायला. खूप मस्त आनंद घेतला आम्ही या सगळ्या गोष्टींचा आणि खूप बरं झालं की आम्ही फूड कॅरी केलं होतं कारण खरंच बऱ्याच अंतरापर्यंत हायवे सोडल्यानंतर जेवणासाठी वगैरे असं हॉटेल वगैरे काहीच नव्हतं आणि भूक पण लागली होती. फूड कॅरी केलेलं असल्यामुळे वेळेत जेवण झालं आणि अशा नेचरमध्ये जेवणाचा आनंद पण वेगळाच असतो. सो खूप छान वाटलं असं एकत्र बसून जेवण्याचा आणि तिघांनी पण एक एक मेनू आम्ही आणलेला होता आणि छोट्या मोठ्या स्नॅक्सच्या वगैरे ह्या गोष्टी पण आम्ही कॅरी केलेल्या होत्या आणि त्यामुळे मस्त छान नेचरमध्ये बसून जेवणाचा आम्ही आनंद घेतला. एकच हे काढलंय ना तुम्ही येताना बस त्याच्यानंतर काढले गेले काय काढलं नाही टाक ना आणि तिघींनी आणलंय असं म्हटलं तरी मेनू मात्र खूप जास्त झाले होते. भरपूर अशी व्हरायटी झाली होती. बटाट्याची भाजी, पिठलं, मसाले भात, फ्रायम्स, लोणचं आणि फ्रूट्स वगैरे पण होते. सो मस्त असा आम्ही जेवणाचा आनंद घेतला. भेळ होती, काकडी होती, लोणचं होतं, भरपूर प्रकार झाले होते आणि मस्त एकदम व्हरायटी ऑफ फूड आमचं झालं होतं आणि छान वाटत होतं ह्या वेदरमध्ये खाण्यासाठी ते सगळं. आताचं बोलताय तुम्ही आधीचं बोलताय, दोघांचं कन्फ्युजन चालू आहे. तू म्हणे 5 मिनिटं टोल नाक्याला लाईन चांगलं आहे बरं का. ते लाल जास्त दिसतंय ना मग तो लालच आहे ना पेरू. चांगला आहे ती वरचं व्यक्ती राहिलं. हा ना या साईड काय बघून घे पाहिजे तुला राईस असंच असतं रे. असंच असतं रे. चपाती आहे. बांगला दे नंबर कांदा. आमचं जेवण वगैरे झालं. आम्ही तिथलं सगळं आवरत होतो तोपर्यंत राजेश, निलेश भाऊजी आणि सुजित हे तिघं पण मस्त इकडे आजूबाजूला फेरफटका मारत होते. सगळं वातावरण त्यांनी मस्त व्हिडिओमध्ये कॅप्चर करून घेतलं होतं आणि खरंच खूप वेदर मस्त असल्यामुळे तिथून असं जेवण झाल्यावर पण जावंसंच वाटत नव्हतं कारण छान वातावरण होतं. मग आम्ही जेवण वगैरे झालं, सगळं आवरलं, थोडा वेळ तिथे गप्पा केल्या, मस्त मस्त असे फोटोज व्हिडिओज वगैरे घेतले, छान एन्जॉय केला. तुम्ही बघा आता पुढे. एकच पावती आहे ना ते महत्वाचं आहे. किती पावत्या आहे हा पण प्रश्न आहे. पावती असेल तर पैसे द्या.
बरोबर. जागा कोणाच्या, काम कोण करते, ट्रस्ट साफ करते, गाड्या लावायला तर दुसरी येतात तर मालकी मारतात. तिथं मालकी कोणाचीच नाही, बाहेरच्याची मालकी. त्यांना आम्ही फोन केला का आम्ही तुमची जागा साफ करतो ते म्हणजे ठेवासाठी करा, पण दुसरा येऊन काहीतरी करतो ठीक आहे, ओके. पण आम्हाला द्या. पण आम्हाला द्या. चला त्याला चिखला तर चालवायची. वॉटर टँकर आहे, पाणी संपलं आपलं तर युगचं वॉटर टँकर एक काढून घ्या ना, आता एक काढून घ्या ना ग्रुप फोटो. बरं का अरे कुठे आहेत ते? तुझा व्हिडिओ कुठे चालू आहे? त्याच्याकडे बघा, तू फोटो काढतोय. तू फोकस होऊन फोटो काढतोय. झालं आता बेबी, आता विथ बेबी चलो विथ बेबी. बाबू समोर पोच. तुम्ही एका मागे जा थोडासा. स्पायडरमॅन पण ते एकच आहे. थोडेसे हा. हल्क होता काल. बरोबर नाही, काल स्पायडरमॅन असं काहीतरी करत होता ना. काल स्पायडरमॅन होता काल. त्याचं बघतो बघायला एकदम सूट झाला. मग अशीच करते मी. स्पायडरमॅन. इकडे ह्या बाजूला मंदिर आहे. आम्ही मंदिराच्या बॅक साईडला आलोय कारण राजेश आणि ते दोघं तिघं पण गाडी पार्क करून येतं. आम्ही पुढे आलो. सो इकडे बॅक साईडला मस्त असा छोटासा धबधबा आहे. मस्त. हाय, मला धबधब्यासोबत खेळायचं. त्यानंतर आम्ही मंदिरात गेलो. कोंडेश्वर मंदिर आहे हे, शंकराचं मंदिर आहे आणि मस्त जागा आहे एकदम. मंदिराच्या बॅक साईडलाच वॉटरफॉल वगैरे आहे. वेदर छान आहे. मंदिर पण एकदम मस्त आहे, मोठं आहे आणि फार गर्दी नाही आहे, त्यामुळे दर्शन एकदम निवांत झालं होतं. तुम्हाला पण कधी जायचं असेल तर ह्या लोकेशनला नक्की व्हिजिट करा. खूप छान मंदिर आहे. एकदम आतपर्यंत असं कॅमेरा अलाउड नव्हता, बट तिथे जे गुरुजी होते त्यांनी सांगितलं की तुम्ही दरवाजातून व्हिडिओ घेऊ शकता. सो तेवढा व्हिडिओ आम्ही घेतला आणि खूप मस्त दर्शन झालं. फार वेळ नाही गेला. मंदिर मोठं असल्यामुळे तिथे बसायला पण जागा होती आणि खूप अशी गर्दी नव्हती. अगदी 5 मिनटात आमचं दर्शन होऊन गेलं होतं आणि एक 5 मिनटं दर्शन झाल्यानंतर आम्ही सगळे तिथे निवांत बसलो होतो. तिथे मंदिर आहे आणि त्याच्या बाजूला जो तुम्ही मगाशी बघितला तो वॉटरफॉल काय कोंडेश्वर मंदिर आहे. हा, शंकराचं मंदिर आहे, कोंडेश्वर मंदिर, आणि त्याच्या मागे हा असं मस्त वॉटरफॉल. सगळेजण आता मस्त एन्जॉय करणार आहे. विशा, देवांश आणि युग जसं त्यांनी बघितलं का इथे वॉटरफॉल आहे तसं त्यांचं चालू होतं, पटकन दर्शन घ्या आणि चला आम्हाला घेऊन. बस बस नाही हो, खूप आत नका. कशाला? नाही नाही, इथे आहे ना, एवढं पाण्यातच खेळा. तिकडे इथेच खेळा. हो ना, कुठे उगाच पुढे पुढे. खेळा तुम्ही तिघं. नका नका, इथेच खेळा.
चालली ना भाऊन खाली. नाही मानले जाईल. त्रिशा मित्र का भिजा मित्र खूप दिवसानंतर. शेवाळा आलेला असताना ग म्हणून काय करायचं. त्रिशा बस. त्रिशा उडी नाही. राज करायचे. मस्त असा वॉटरफॉलचा आनंद घेऊन झाल्यानंतर आम्ही चहा घेण्यासाठी थांबलो आणि अशा वेदरमध्ये प्रत्येकालाच चहा घेण्याची इच्छा होते, तशीच आमची झाली. आणि मग चहा घेतला. तिथे बिस्किट पण होतं, तो सगळ्यांनी मस्त बिस्किट आणि चहाचा आनंद घेतला. चाय चाय एक द्या. करायला ना चाय. चाय चाय राजेश चाय. वा 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 वा. कडक आहे पिऊ. सेकंड स्पॉट. हा नाही सेकंड स्पॉट का? सेकंड स्पॉट. कपडे वगैरे चेंज करून झाले यांचे. आता पुढं पाण्यात पण ओला नाही व्हायचं आता. देवांश फक्त पाण्यात जायचं. नको जो वाटत. जा ना बेबी. हा परत जायचंय. तिथे बसायला जागा नाहीये त्रिशा, नको जाऊ. बस बस इथे बस. इथे हे आहे ना इकडे चालू आहे. काढा फोटो. अरे तू पाणी उडवत होती ना ग शुभांगी. पाणी उडव. अरे सुजी तिकडे तोंड कर. 2 मिनिट थांब ना. अरे सुजी तोंड इकडे कर. तर जस्ट आम्ही निघालो. एक अर्धा तास झाला का? जस्ट नाही म्हणता येणार, सॉरी. तर आम्ही निघून अर्धा तास झाला. छान एन्जॉय केलं. मस्त एकदम खूप छान वाटलं. नेचर खूप मस्त वाटत होतं तिथे. एकदम मस्त वेदर होतं. क्लायमेट एकदम छान. आणि विशेष म्हणजे खूप पाऊस नाही झाला. नाही तर होतं काय, खूप पाऊस असला की मग भिजून जातो किंवा मग बाहेर पडता येत नाही आणि ते फिरायला तितकं नको नको वाटायला लागतं. बट तसं काहीच झालं नाही. वेदर एकदम छान होतं आणि मुलांना पण मनसोक्त पावसात काय म्हणतात त्या वॉटरफॉलमध्ये
खेळता आलं, भरपूर एन्जॉय केलं त्यांनी. आम्ही तर काय कोणी मोठे ओलं वगैरे नाही झालो, पण ते तिघं युग, त्रिशा आणि देवांश तिघं पण खूप मनसोक्त खेळले, भरपूर एन्जॉय केलं. मस्त मस्त आम्ही फोटोज वगैरे क्लिक केले आणि मस्त दिवस स्पेंड झाला. आता आम्ही घरी जायला निघालो आहे. एखाद्या ठिकाणी थांबू आम्ही आणि चहा वगैरे घेऊ. आणि डिनरचं काय प्लॅन? आता बघू. डिनरचं अजून तर काय प्लॅन नाही आहे, कारण आम्ही जेवण लेट केलेलं, जसं तुम्ही बघितलं. मस्त जेवण पण झालेलं आमचं आणि लेट झालं, त्यामुळं इतकी भूक पण नाही आहे. बघू आता डिनरचा काय प्लॅन होतो. पण चहा वगैरे घेण्यासाठी तर आम्ही एका ठिकाणी थांबणारच आहे. बघूया, जे काय होईल तुम्हाला ब्लॉगमध्ये दिसेलच. शुभांगीचा फोन येतोय, थांबा एक मिनटं मी बघते काय म्हणतो. तर ऑलमोस्ट आम्ही 9:30 वाजेला घरी आलो आहे. रात्रीचे 9:30 वाजून गेलेत आणि खूप छान दिवस स्पेंड झाला आजचा. मस्त जागा होती. आणि कसं होतं ना, आपण पावसाळ्यात अशा ठिकाणी खूप जातो जिथे वॉटरफॉल वगैरे असतात किंवा छान नेचर असतं, अशा ठिकाणी जातो. बट काय होतं ना, तशा ठिकाणी बऱ्याचदा गर्दी भरपूर असते. त्यामुळे गर्दी खूप असली की मग काही वेळा तितकं एन्जॉय नाही करता येत किंवा खूप गर्दी होते. सो तसं नाही आवडत मला पण स्पेशली, आणि आमच्या घरात सगळ्यांनाच. सो जी जागा शुभांगीन त्यांनी सांगितली ती एकदम बेस्ट होती. खूप गर्दी पण नव्हती, नॉर्मल लोक होते सगळे, म्हणजे खूप गर्दी नाही काही नाही, फॅमिलीज होत्या सगळ्या. आणि छान होतं सगळं, अगदी निवांत, रिलॅक्स आणि मस्त दिवस स्पेंड झाला. तुम्ही पण ह्या प्लेसला एकदा नक्की व्हिजिट करा, खूप छान होतं. आणि झालं काय की शुभांगीन त्याआधी जाऊन आलेल्या असल्यामुळे त्यांना प्रत्येक गोष्ट तिथली माहीत झाली होती की जेवायला आपण कुठे थांबू शकतो, चहा कुठे घेऊ शकतो, जातानाचं रूट कुठला बेस्ट राहील, कुठून आपण पटकन पोहोचू, कुठे ट्रॅफिक नाही राहणार, ह्या सगळ्या गोष्टी त्यांना माहीत असल्यामुळे एकदम छान दिवस स्पेंड झाला. मस्त एन्जॉय केला, मुलांनी भरपूर एन्जॉय केला, पाण्यात खेळले. आणि त्यांना शुभांगीला माहीत असल्यामुळे आम्ही ड्रेस एक्स्ट्रा कॅरी केले होते मुलांचे, तर भरपूर एन्जॉय केलं. मस्त दिवस स्पेंड झाला, शांततेत, रिलॅक्स आणि एकदम मस्त वाटलं. तर तुम्हाला आजच्या व्हिडिओतलं सगळ्यात जास्त काय आवडलं हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. चला तर मग भेटूया पुढच्या अशाच छान छान ब्लॉग्समध्ये. तोपर्यंत खुश राहा, काळजी घ्या, बाय.